सामने 3 षटकांचे होतील आणि त्या मुवमेंटला बघतो की सामने आपण बघतो की अशा मुवमेंटला कुठल्याही संघाच्या बाजूने झुकू शकतात. इव्हन कधी कधी स्कोर आपण बघतो की जास्त होतो किंवा कमी धावसंख्येचा सामनासुद्धा बघायला मिळतो आणि मागचे दोन्ही सामने बघतो की कमी धावसंख्येचे बघायला मिळालेत. आपण बघतोय स्पर्धेमध्ये बघतोय प्रेक्षकांना बसण्यासाठी खूप चांगली सुसज्ज व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. त्यामध्ये स्वर्गीय बाळाराम धनगर, स्वर्गीय सुनील शंकर वडलकर यांचं तुम्हाला एक प्रेक्षक कक्ष बघायला मिळतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. SK स्पोर्ट्स सापे यांतर अजून एक मॅच आहे. बॅट्समन लगेच ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करा. जयदुर्गा चिंबीपाडा बॅट्समन लगेच पाठवा. थंडीचे दिवस आहेत, काळोख लवकर पडतो, एक मॅच बाकी आहे. बॅड लाईटचा इम्पॅक्ट नको आहे आपल्याला. त्यानंतर स्वर्गीय मंगलदास बजागे, स्वर्गीय सागर बजागे यांचं सुद्धा एक प्रेक्षक कक्ष या नावाने तुम्हाला बघायला मिळत आहे. त्यानंतर स्वर्गीय प्रकाश शास्त्री ज्ञानेश्वर, त्याचबरोबर स्वर्गीय ज्ञानेश्वर शास्त्री यांच्या नावाचा एक तुम्हाला प्रेक्षक कक्ष बघायला मिळतो आहे. त्याचबरोबर स्वर्गीय ताराबाई मागे, स्वर्गीय माया पाटील यांच्या नावाने तुम्हाला एक प्रेक्षक कक्ष बघायला मिळतो आहे. त्यानंतर खेळाडू कक्ष तुम्हाला बघायला मिळतो स्वर्गीय काशना सुतार आणि स्वर्गीय बाराम मागे यांच्या नावाचा. त्यानंतर समालोचन कक्ष तुम्हाला पाहायला मिळतो स्वर्गीय विठ्ठल सुतार आणि स्वर्गीय इतिहास सुतार यांच्या दोन नावाने तुम्हाला हा समालोचन कक्ष बघायला मिळतो आहे. त्याचबरोबर टॉक्स बॉक्स तुम्हाला बघायला मिळतो आहे स्वर्गीय लक्ष्मण जाधव आणि स्वर्गीय लक्ष्मण माळी यांच्या नावाने तुम्हाला टॉक्स बॉक्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळतो आहे. 19 धावांचं लक्ष आहे जयदुर्गा चिंबीपाडा समोर सामना जिंकण्यासाठी. SK स्पोर्ट्स मागे संघ आपण बघितलं की थोडासा बॅकफुटला पहिल्या इनिंगमध्ये. एकमेव षटकार त्यांच्याकडून आला, तो सुद्धा ऋषिकेशच्याच बॅटमधून. बाकी कुठलाही फलंदाज मोठी धावसंख्या इथे करू शकला नाही आहे. 6 धावा ऋषिकेशने केल्या, 5 धावा केल्या त्या गौरवने आणि जेमतेम 18 चेंडूमध्ये 18 धावा करू शकला तो SK स्पोर्ट्स मागे हा संघ, SK स्पोर्ट्स सापे हा संघ. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला आदेश आणि आदेशच्या सोबत आले बॅटिंगला तो म्हणजेच जितेश. पहिला चेंडू, व्हॉट अ शॉट, इम्प्रोव्हायझेशन, फटका बनवला, डिपॉझिट केला, मॅन्युफॅक्चर केला आणि पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवर खणखणीत सुरुवात, विश्वसनीय सुरुवात फलंदाज आदेशकडून. कपिल पुढचा चेंडू घेऊन इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. कॉट बिहाइंडचा अपील पंचांकडे स्ट्रॉंगली करतायत. मागची 13 ते 14 वर्ष मी ग्रामीण पट्ट्यामध्ये, ग्रामीण विभागात मी समालोचन करतोय आणि मी तेव्हापासून एकच गोष्ट आवर्जून सांगत असतो की तुम्हाला कॉट बिहाइंडचा अपील हे मुख्य पंचांकडे करायचं आहे, नॉट बिलॉंग्स टू स्ट्राईक एंड अंपायर. कारण चेंडूचं व्हेरिएशन, चेंडूची गती किंवा चेंडूचं डायव्हर्जन हे फक्त तुम्हाला मुख्य पंचच सांगू शकतात. स्ट्राईक एंडच्या अंपायरचा रोल कुठे येतो तुम्हाला या चेंडू नंतर निश्चितच सांगेन. पुढचा चेंडू कपिलचा, हवेमध्ये चेंडू आहे. कपिल चेंडूच्या खाली डाऊन द कॅच आणि फलंदाजामध्ये झेल टिपला आहे आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर. चिंबीपाडा संघाला फलंदाज आदेश
जाऊन बघतोय म्हणजे जितेश पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येईल. 5 धावा धावफलकर एकाकडेच्या मोबाईलमध्ये. जयदुर्गा चिंबीपाडा हा संघ ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक डी मध्ये लॉंगवाला चेंडू कव्हर करेल. 2 त्याचा प्रयत्न करणार काय ते विनय नकार दिलाय. चेंडू अजूनही कपिल उचलेपर्यंत वेळ घेत आहेत आणि तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. जितेश खातं उघडतो. एकादाने धावसंख्या 7 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 19 धावांचं. 6.33ची सरासरी ठेवावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी जयदुर्गा चिंबीपाडा संघाला. त्यापैकी 6 धावा त्यांनी अंकित केल्या धावफलकावर एकाकडेच्या मोबाईलमध्ये. कपिलचा पुढचा चेंडू समोर विनय. यानंतर शेवटचा एक सामना बाकी आहे स्पर्धेतला आजच्या दिवसातला. ओव्हर पिच होता. सरप्राईज डिलिव्हरी. कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न होता. बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू फाईन लेगमध्ये निघून गेला आणि निर्धाव चेंडू टाकलाय तो कपिलने. सरप्राईज केला आहे चेंडूवर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. कंपॅरिझन आपण जर केलं तर पहिल्या इनिंगमध्ये आदेशने पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या. इथे आपण बघतो की 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट काढली आहे ती कपिलने. थोड्या गोलंदाजीवर झेल टिपला ते म्हणजेच आदेशच्या खेळीचा दिनदर्शितच अंत झाला. 6 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. पंच तुम्हाला सूचना करतायत आणि खास करून टीम मीटिंग जी तुम्ही घेताय, टीम हडल जे घेताय ते खेळपट्टीवर घेऊ नका. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. धावसंख्या 6 धावा धावफलकर. अजूनही 13 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 12. चुरशीची लढत मैदानावर. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या होम ग्राउंडवर सामना सोडणार नाही हे कपिलने पहिल्या षटकात दाखवून दिलं. सहा चेंडूत फक्त 6 धावा खर्च केल्यात. फिल्डिंग लगेच लावून घ्या SK स्पोर्ट्स सापे. यानंतर अजून एक मॅच बाकी आहे आपली. आपण या स्पर्धेचे स्वतः यजमान आहात, स्वतः आयोजक आहात, त्यामुळे आपल्याला ही जबाबदारी पार पाडावी लागेल. लवकर खेळावं लागेल. यशीच्या मागे विकेट कीपर फिल्डिंग सेट करतोय. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन येतोय तो जीवन. स्ट्राईक एंडला जितेश. जीवन वर्सेस जितेश. 12 चेंडू 13ची गरज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ऑन साईडला. पूलचा फटका त्या ठिकाणी मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तिथे मात्र निश्चितच मिळेल. एका धावावर समाधान मानावं लागेल ते फलंदाज जितेशला. स्ट्राईक एंडला पोहोचेल तो विनय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. राईट हँडच्या साईड तो अटॅक करतोय जीवन. एक लॉंग वन ठेवण्यात आलं आहे. मिड विकेट ठेवण्यात आलं आहे. डीप स्क्वेअरलीमध्ये सुद्धा एक खेळाडू आहे. एक लॉंग ऑफ ठेवण्यात आलं आहे. डीप एक्स्ट्रा कवर ठेवण्यात आहे. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. फायनल एक थर्ड मॅन पॉईंट आणि मिड ऑन. विनयसाठी हा चेंडू दा प्रतिम चेंडूची फेक. भरपूर शफल झाला विनय. फटका इम्प्रोवाइज करायचा होता, बनवायचा होता, पण तुम्ही लेफ्ट आर्म समोर खेळताय. चेंडू बरोबर यष्टीच्या वरून येतो तो विकेट कीपरच्या हातामध्ये. विनय थोडासा स्ट्रगल करतोय ग्राउंडच्या आतमध्ये धावेसाठी. धावसंख्या थांबली ती 7 वर. चेंज ऑफ पेस आहे. गती परिवर्तन पण पिकअप शॉट. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका. षटकार. बाउंड्रीच्या बाहेर. आय थिंक मॅच बॉल येतोय. हो, तसं मागाशी आपण उल्लेख केला की ज्या ठिकाणी चेंडू गेला आहे त्या ठिकाणी बरोबर हायवे आहे. त्यामुळे जे व्हॉलेंटियर्स आहेत ना त्यांना एक 4 दिवसामध्ये एक नम्र सूचना आणि त्याचबरोबर विनंतीसुद्धा करेन मी की चेंडू जर जातो त्या ठिकाणी गाड्या बघून रस्ता क्रॉस करा. चेंडू इम्पॉर्टंट, तुमचा जीव इम्पॉर्टंट आहे.
म्हणजेच मेघनाथ शास्त्री साहेब बॉल बॉक्स आणि स्टम्पचं पूर्ण सेट त्यांनी प्रस्तुत केलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. विना ऑन स्ट्राईक आणि बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा जीवन. आता 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. बॉटम हँड, क्या बात आहे. जेवढं आक्रमण तेवढं संयम आयडिया आहे. मध्ये आपण बघतोय चित्रशेट डीपमध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते ते फलंदाज विनयकडून. जेवढं आक्रमण तेवढं संयम दाखवत असताना आपण बघतो की त्या ठिकाणी गॅप होता भरपूर. त्या गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला, ऑफर केला फटका आणि 2 धावा अक्षरशः चोरल्या SK स्पोर्ट्स सापे संघासमोरून. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू जीवनचा. राऊंड विकेट पुन्हा आता बॉटम हँडचा वापर. पॉईंटला गेलाय, चेंडू एक्झिक्यूट केलाय. तिथे येऊन चेंडू कव्हर करले, पॉईंटचा काढून चेंडूवर पोहोचतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत या चेंडूवर आणि फक्त आता 2 धावांचीच गरज आहे. धावसंख्या 17. या षटकाला 1 चेंडू शिल्लक म्हणजे 7 चेंडूचा खेळ शिल्लक. चला, निर्वी स्पोर्ट्स 514 सापे संघाचे संघनायक येऊन थांबायचं आहे. आपण लगेच टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. 7 चेंडू शिल्लक आणि 2 धावांची गरज. स्ट्राईक एंडला विनय. फुल टॉस आहे, फक्त कट केला चेंडूला आणि पॉइंटला पाठवून दिले. पुन्हा सेन्सिबल शॉट, सीमारेषेच्या बाहेर चौकार. ज्याने मात्र अत्यंत चिवट गोलंदाजी केली अचूक टप्प्यावर आणि आपण बघितलं की कंजूस गोलंदाजी करता फक्त 2च धावा खर्च करून 1 विकेट काढली. सो विशाल ठरला मॅन ऑफ द मॅच. विशालने यायचं आहे आपला पुरस्कार घेण्यासाठी. विशाल इज द मॅन ऑफ द मॅच आणि टॉससुद्धा लगेच आपण करणार आहोत. टॉससाठी सुद्धा ताबडतोब यायचं आहे. फक्त टॉस पिन करू, निर्णय सांगायचा, सामना सुरू करायचा आहे. कॅप्टनने द्या लवकर. ऑलरेडी कॅप्टन उपस्थित आहेत म्हणजे स्वतः सुधार. हॅलो चेक. चला, दोन्ही संघाच्या सहकार्याला विनंती करतो की आपण या नाणेफेकीसाठी आणि जयदुर्गा चिंबीपाडा संघाला ओमसाई म्युझिकल बँजो ग्रुप चिंबीपाडा यांच्या वतीनेसुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. शेवटचं नाणं आहे आजच्या दिवसातील आणि या पाहुण्यांना आपण इथे इन्व्हाइट करू. प्रत्येकी 3 षटकांचा सामना असेल. उत्तमजी सुतारी, आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. संतोष सुतार कॉल देत आहेत. क्वार्टर फायनलची लढत सरपंचाची मागणी आहे आणि सरपंच आलेला आहे. टॉस जिंकला संतोष सुतारनं. अर्थात निर्वे 11-5-1-4 सापे संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. लगेच विनंती करतो की जय दुर्गा चिंबीपाडा संघ आपण फिल्डिंग लावायला सुरुवात करा आणि सामनावीर पुरस्कार आपण हा सामना संपन्न झाल्यानंतर आपण देणार आहोत. आणि विनंती करतो चिंबीपाडा संघाला की आपण थोडीशी घाई करा, कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, म्हणजे आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे. आपण आता शेवट सामना इथे सुरू करूया. निर्वी 11-5-1-4 त्याचबरोबर SK स्पोर्ट्स सापे आयोजित सरपंच चषक 2025 पहिला दिवसचा शेवट सामना इथे सुरू करत आहोत. सन्मान्य गोरखनाथ बारकू सुधार सरपंच त्यांच्या सन्मानार्थ ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 1ही रुपया कुठल्याही संघाकडनं न घेता एक खूप सुंदर असं नीटनेटकं आयोजन. त्याचबरोबर आम्ही सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे आपण इथे निश्चित व्यक्त करू. त्याचबरोबर त्यांचे सर्व समर्थक, त्यांचे मित्र परिवार, ज्ञानेश्वर मागे, मेघनाथ शास्त्री, अनिल सुतार, पोलीस पाटील आहेत. त्यानंतर रोहिदास सुतार, विष्णू पाटील, सत्यवान माघे, नंदकिशोर बजागे, संतोष सुतार, अनिल पाटील आणि प्रकाश पाटील यांचंसुद्धा हृदयाच्या अंतकरणात मनपूर्वक आभार. त्यांनी खूप चांगल्या मदत निश्चित त्यांना हेल्प केलेली आहे, मदत केली आहे. खांद्याला खांदा लावून निश्चितच ही आपण एक स्पर्धा बघत आहोत. त्यानंतर आपण उद्याच्या दिवसाचे ड्रॉ निश्चित पुन्हा एकदा सांगतो मी. पहिला सामना असेल तो जय हनुमान वाहुली मिथून यांचा संघ विरुद्ध मितेश 11 कुरून. लक्षात ठेवा, जसं मगाशी योगेशने उल्लेख केला की बरोबर 8:45 तुम्हाला तुमचं रिपोर्टिंग आहे. 9 वाजता सामना ॲट एनी हाऊ सुरू केला जाईल. बॅट्समन लगेच जायचं आहे प्लीज. निर्वी 11-5-1-4 सापे बॅट्समन लगेच ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करा. अपोनंट टीमला नंतर बॅटिंग करायची आहे. ताबडतोब ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करा. सामना 3 षटकांचा आहे. लक्षात ठेवा, उद्या
वाहुले आणि कुरुन संघ बरोबर आपल्याला 8:45 रिपोर्ट करायचं आहे आणि बरोबर 9 वाजता सामना सुरू होईल. थोड्याशासाठी विश्रांती घेतो. इन्व्हाइट करतो माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तुमच्याच परिचयाचा आवाज गतवर्षी खूप चांगली साथ मला या स्पर्धेमध्ये दिली आमचे योगेश पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकणार आहात या मॅचमध्ये. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. अतिशय सुंदर आज आपण या स्पर्धेमध्ये रंग भरला आणि पाहू शकाल आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहत आहोत. क्वार्टर फायनलची लढत जयदुर्ग चिंबेपाडा विपक्ष 5-1-4 निर्वे 11 सापे. दरम्यान ग्रामपंचायत सापेचे विद्यमान सदस्य भगवानजी जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. चला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला डाव इथे मात्र संपन्न करायचा आहे. नाणेफेकी जिंकली निर्वे 11 5-1-4 सापे संघाने आणि लगेचच त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय तिथे मात्र स्वीकारला आणि सलामी जोडी पाहू शकाल. पहा कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही आहे आज दिवसभर. मात्र ही जोडी आपण पाहिली. सचिन आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर ऋषी आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आदेश गीते. पहिला चेंडू हवेत केला शॉट मिडविकेटला मात्र कुठला फिल्डर नाही आहे. जोपर्यंत चेंडूला उत्तम फेक करतात तोपर्यंत मात्र दुहेरीचा प्रयत्न वेगवान अगदी चित्त्याची सप्लाई रणाचा वेग पाहिला आणि पहा टाळ्यांचा गजर अगदी आपल्या उजव्या बाजूला पाहायला मिळतोय. खेळाडू कक्ष चांगली सुरुवात पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव तिथे मात्र सचिनने पूर्ण केली. 2 धावांनी संघाचं वैयक्तिक अकाउंट मात्र त्या ठिकाणी उघडलं गेलं आणि या आदेशच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज एकूण 12 संघ पाहिले आपण दिवसभर केले असताना त्या 12 संघांपैकी हे 2 संघ आता मात्र पाहू शकाल बक्षीस पात्र फेरीतील हा सामना इथे मात्र खेळतात. म्हणजे जो संघ जिंकेल तो संघ किमान या स्पर्धेतून एक ट्रॉफी मात्र आपल्या गावामध्ये थाटामाटानं घेऊन जाणार आहे. शपल उडकण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल बॅट अँड पॅटच्या मधून खूप मोठा गॅप पाहिला आपण आणि अखेर डॉट चेंडू आपण पाहत आहोत. निर्वी 11 5-1-4 सापे संघाच्या फलंदाजाने एक सुवर्ण संधी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली. बालकृष्ण सुतार याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती डबल धाव तदनंतर डॉट चेंडू आपण पाहिला. सायंकाळचा सत्र थोडंसं दमट वातावरण सध्या आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हो पहा बचावत फटका शेवटच्या क्षणाला मात्र स्ट्रोक चेंज केला. प्रथमतः पाहिले तर ऑनसाईडला हुक करायचा प्रयत्न होता सचिनचा परंतु त्या लेंथवरती चेंडू आला नाही. अचानक चेंडू टेक ऑफ घेतला जसा एखादा विमान आपल्या विमानतळावरून मात्र टेक ऑफ घेतो तसा मात्र चेंडूनं टेक ऑफ केला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र हवा तसा संपर्क झाला नाही. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहत आहोत. आजच्या दिवसाचा खेळीपर्यंत सफल दिवस आपण पाहिला. कुठल्याही संघाच्या वतीने मात्र कुठल्याही नियमांचं उल्लंघन झालं आणि सर्व संघ वेळेवरती आज पोहोचले गेले. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. हो जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज डिलिव्हरी बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. आज जयदुर्ग चिंबेपाडा संघ वेगळ्या रिदममध्ये पाहायला मिळतो. त्याच अनुषंगानं निर्वी 11 5-1-4 सापे संघात सुद्धा आज आपण एक नाविन्य खेळ पाहिला परंतु पाहू शकाल दोन्ही संघांना आता मात्र या ठिकाणी संधी आहे परंतु त्या संधीचं सोनं करेल कोण. परंतु सापे संघाबद्दल मी एवढंच म्हणेन की अभी नाही तो कभी नाही. एक संधी तुमच्याकडे आहे त्या संधीचं मात्र तुम्हाला सोनं करावं लागेल. परंतु आदेश घेते मात्र काय जबरदस्त कामगिरी करतो सध्या पॉवर प्लेमध्ये. व पुन्हा मात्र या ठिकाणी पाहू शकाल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. लागोपाठचा हा चौथा डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव पूर्ण केली होती फलंदाज सचिन सुतारनं परंतु त्यानंतर 4 बॅक टू बॅक डॉट चेंडू खेळतोय. धावसंख्या स्थिर बिनगडी बाद 2. आज सापे गावातील 2 संघ आपण पाहिले. एक संघ जरूर या स्पर्धेतून मात्र त्याचा प्रवास संपन्न झाला इस्केस्पोर्ट सापे परंतु सध्या आपण जर पाहिल्या तर थोडासा संघर्ष करतोय निर्वी 11 5-1-4 सापे. शपल झाले पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न लागोपाठचा 5वा डॉट चेंडू आणि एक सफल षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळाली. कंजूशी गोलंदाजी पाहिली. इकॉनॉमिकल षटक राहिलं. गोलंदाज आदेश गीतेच्या वतीनं फक्त 2 धावा खर्च केल्या. जरूर त्याला विकेट्स प्राप्त करता आली नाही परंतु जी सुरुवात होणं गरजेची होती जयदुर्ग चिंबेपाडा संघासाठी ती सुरुवात त्याने मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. जसं परब सरांनी सांगितलं की पहिला सामना उद्या ठीक 9 वाजता आपण सुरुवात करू. 9:15 वाजता मात्र दोन्ही संघांना मात्र रिपोर्टिंग करायची आहे. जय हनुमान बाहुले अर्थात मिथुन ठाणग्यांचा संघ मितेश कुरुन संघाच्या विरोधात खेळणार आहे. त्यानंतर जय गणेश वाफाले संघ फाईट करेल
HG स्पोर्ट ढोले संघाच्या विरोधात. तिसरा सामना श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष गावदेवी कलंबोली. चौथा सामना महेश शिरवण पडगे विपक्ष एकविरा स्पोर्ट भादाणे. त्यानंतर पहिल्या फेरीतील पाचवा सामना JM अर्थात जयदीप सुतार यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल वाफाले ब विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव. आणि दुसऱ्या फेरीमध्ये भार्गव 11 वारलीपाडा आणि जय बजरंग चिंचवली असे एकूण 12 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या चेंडू पाहू शकाल बॉलर पास ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजी चेंडू मात्र त्या ठिकाणी सेव्ह केला अर्थात विनय गीते होते. दुसऱ्या षटकाला मात्र हाताळण्यासाठी सज्ज झालाय आणि पहिल्या चेंडू मात्र त्याच्याकडून डॉट पाहतोय. आणि ऋषी माली यांनी मात्र जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर ओमकार माली याचकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जरूर बक्षिसाचा वर्षा होतोय परंतु तशी मात्र कामगिरी होत नाही. लाऊड अपील लेग बी पडतो रुपयाने मात्र पंचांकडे हाताला गेली परंतु पंचांनी ती अपील फेटाळली. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव आणि सिंगल धाव आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिन गडी बाद 3. आज यासिन सिंधूने सुद्धा मला चांगली साथ दिली. आज कॉम्बॉक्समध्ये जबरदस्त गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहिलं मॅन फ्रॉम बापगाव. आणि जेव्हा आमने लोणार परिसरामध्ये स्पर्धा होतात तेव्हा मात्र यासिन सिंधू मात्र जबरदस्त त्या स्पर्धांमध्ये कामगिरी करत असतो. परंतु आज त्यांना प्रथमतः संधी मिळाली सरपंच चषक 2025 मध्ये. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धाबांचा वेग वाढवावा लागेल आणि अखेर सचिनला मात्र त्या ठिकाणी चांगला खेळ सादर करावा लागेल. विनय पुन्हा एकदा हो स्लॉक स्वीप बैठक शॉट चेंडू चालला स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतोय. इथे मात्र रनआउटची संधी होती परंतु कुठेतरी आदेश गीतेकडून मात्र चूक घडली गेली आणि अखेर 2 धाबा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाबांनी संघटनेची संख्या बिनगडी बाद 5. जरूर पाहिलं तर अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला सापेचे समर्थक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी. परंतु संघ थोडासा आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. ओ लेग ब्रेक चेंडू हवे टॉप एज स्वतः गोलंदाज विनय गीते चेंडूच्या खाली झेल पकडतोय आणि पहिला धक्का लागला टीम निर्वी 11 5-1-4 सापे संघाला. सर्वांना निराश केलं. फक्त 4 धाबांत आपल्या संघाला योगदान दिलं आणि एकूण जर पाहिलं तर त्यांनी चेंडू फेस केले 8. नवीन फलंदाज संतोष सुतार नेट नंबर 3 या आकड्यावरती आपण पाहतोय खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 या आकड्यावरती पहिला धक्का लागला गेला. ओ खराब चेंडू ओ केलाय आणि चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा आणि येतोय षटकार. दोन खेळाडू आहेत की किमान त्यांच्या इनिंगमध्ये एखादा षटकार मी नेहमीच पाहतोय. PTC मध्ये संतोष सुतार आणि आमने लोणार क्रीडा असोसिएशनमध्ये पंडित गोडे हे असे 2 खेळाडू आहेत की त्यांच्या बॅटमधून मला सातत्यानं एक तरी षटकार पाहायला मिळतोय. फिरिट चेंडू हो पुलर लेत होती सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज विनयनं मात्र त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिलाय परंतु धावसंख्या बंद पाहिली तर स्थिर 1 गडी बाद. एकूण 12 धाबा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. किमान 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय. 25 पर्यंत जरूर तुम्हाला पाहावं लागेल आणि ती ताकद संतोष सुतारकडे आहे. हो बॅटची कडा होती शॉर्ट टर्मला क्षेत्रशी तैनात. हो डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु एस्टर्नवरती निशाणा साधला नाहीये. ओव्हर तो जोडपणा अजून धावा मिळू शकतील परंतु त्या ठिकाणी संतोष सुतारनं नाकारलं कारण त्याला स्ट्राईक हवी आहे आणि त्याच अनुषंगाने शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि 12 चेंडूमध्ये विजय आय थिंक आतापर्यंत निर्वी 11 5-1-4 सापे संघानं 13 धाबा जोडलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर चला आपण स्पीडअप करूया. खास करून चिंबीपाडा संघाला विनंती असेल कारण यानंतर तुम्हालाच मित्रांनो बॅटिंग करायची आहे आणि आज जरूर आपण जर पाहिले तर थोडासा शेड्यूल उशिराने सुरुवात झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी थोडासा वेळ जास्त मात्र आपल्या माध्यमातून वाया गेला परंतु
मी सर्व संघाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण सर्वांनी आज डिसिप्लिन दाखवलं. सर्व संघ वेळेवरती आले आणि वेळेवरती आज सामने आपण कव्हर केले. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विशाल. ओमसाई म्युझिकल बँजो ग्रुप चिंबीपाडा यांच्या वतीनं शुभेच्छा जयदुर्गा चिंबीपाडा संघाला. परंतु या ठिकाणी फटका हवेत केला, उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे मात्र संतोष सुतारची विकेट धोक्यात होती, परंतु झेल ड्रॉप आणि तदनंतर पहा रॉंग ऑन फेकी. परंतु बॅकअपला फिल्डर होते, जर बॅकअप नसता तर चेंडूचा जरूर पॅकअप तिथे मात्र झाला असता. परंतु आज सांघिक खेळ सध्या आपण पाहतो चिंबीपाडा संघाच्या वतीने सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 14 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषीचा आपण खेळ पाहिले तर ऋषीने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेले आहेत आणि या फक्त 2 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. पहा त्याचा जो स्ट्रगल जो आपण पाहतोय तो सध्या सुरू आहे. 4था लागोपाठ डॉट चेंडू आपण पाहत आहोत त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत एकही धाव मात्र या ठिकाणी निघाली नाहीये. बालकृष्ण माली यांचे आय थिंक ते सपूत आहेत. हो खराब चेंडू, खूप मोठा वाईट. हो डायरेक्ट हिट फलंदाज फीट आणि बाद झाला संतोष सुतार. पंचाचा वाईटचा इशारा, परंतु विकेट्स खूप मोठी प्राप्त केली टीम जयदुर्गा चिंबीपाडा संघाने. टायटल सॉन्ग सध्या आपण ऐकतो डीजे शैलेश आणि डीजे सचिनच्या वतीनं अजय गायकवाड यांच्या मधुर वाणीतून गायलेलं गीत. पोतो या ठिकाणी चांगला क्रिकेट सध्या पाहतोय जयदुर्गा चिंबीपाडा संघाच्या वतीनं. जरूर पंचाच्या वतीनं वाईट घोषित केले गेले, परंतु कुठेतरी दिवसा ढवल्या मात्र ते धाव चोरण्याचा प्रयत्न संतोष सुतार आणि ऋषीने केला, परंतु कुठेतरी विकेट्स मात्र त्या ठिकाणी त्यांना फेकावी लागली. आय थिंक रनआउटच्या स्वरूपात मात्र संतोष सुतार बाद झाला. वैयक्तिक 8 धावांचं योगदान दिलं. आपल्या संघासाठी एक षटकाराचा मात्र समाविष्ट त्यांच्या इनिंगमध्ये आपण पाहिला आणि आता मात्र नवीन फलंदाज कुमार आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. कुमार तुम्हार हा संदेश आय थिंक संतुष्ट दिला असावा, परंतु कुमारच्या वतीने मात्र तशाप्रमाणे खेळ आज आपल्याला पाहायला मिळू शकेल का. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं मात्र मार्गस्थ होतोय. पहा जणू काय टेस्ट क्रिकेट सामना सुरू आहे का, ज्या अनुषंगाने मात्र कुमारनं हा फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. कारण तुमच्याकडे आता मात्र कमीत कमी चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी मात्र जाणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी डिफेन्सिव्ह स्ट्रोकने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावसंख्या स्थिर 15 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हो रायझिंग डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त कामगिरी. आज सापे गावाचा विचार केला तर स्वप्नामध्ये आज जयदुर्गा चिंबीपाडा संघ जरूर त्यांचे मात्र पाहायला मिळू शकेल, कारण प्री क्वार्टर फायनलमध्ये एसके स्पोर्ट्स सापे संघ त्यांनी स्वप्न भंग केलं आणि आता मात्र निर्वी 11 सापे संघ त्यांच्या अगेन्स्ट सास पडतायत, संघर्ष करतायत. बॅक टू बॅक 3रा डॉट चेंडू विशालच्या वतीने आपण पाहतोय आणि आता मात्र पहिल्या डावाचा विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ येणं बाकी आणि फक्त 15 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सापे संघाने त्यांच्या अगेन्स्ट धाबा जोडल्या आहेत. आय थिंक एसके स्पोर्ट्स सापे संघाने 18 आणि निर्वी 11 सापे संघाने आतापर्यंत धाबा जोडल्या 15. हो चांगला ड्राईव्ह इस्टा कव्हर डीपमध्ये या प्रोटेक्शन जरूर आपण पाहतोय. एक धाव जरूर तिथे कंप्लीट केली गेली आणि या 2 धाबा तिथे मात्र कंप्लीट झाल्या गेल्या आणि आता मात्र पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा जोडल्या 17. म्हणजे विजयासाठी आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी जयदुर्गा चिंबीपाडा संघाला 18 चेंडूमध्ये 18 धाबींची आवश्यकता. बॉल टर्न इक्वेशन थोडा वेळ आहे, तर जाऊया आपण डीजे सचिन अँड